नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं यशस्वी विचारमध्ये. इथे आपण अशा पुस्तकांमधले विचार ऐकतो जे कदाचित फक्त आपलं मन नाही तर आपलं आयुष्य पाहण्याची दृष्टीही बदलू शकतात. कधी तुमच्यासोबत असं झालंय का? तुमच्या आजूबाजूला काहीच विशेष घडत नसतं, पण तरीही मन थांबत नसतं. फोन हातात असतो, काहीतरी पाहत असतो. एक व्हिडिओ संपतो, दुसरा सुरू होतो. एक नोटिफिकेशन येतं, आपण ते उघडतो, मग आणखीन एक, आणि नकळत दिवस संपतो. पण रात्री झोपताना एक विचित्र पोकळी जाणवते. आज मी एवढं सगळं केलं, पण स्वतःसोबत किती वेळ होतो? थोडं थांबा आणि आत्ताच स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही शेवटचं कधी 10 मिनिटं पूर्ण शांततेत बसला होतात? फोन नाही, म्युझिक नाही, यूट्यूब नाही, कोणाशी बोलणं नाही, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. कदाचित तुम्हाला उत्तर आठवणारही नाही. आणि हेच तर विचित्र आहे. आपण आयुष्यात जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढतो. तो पैशासाठी, कामासाठी, मनोरंजनासाठी, इतर लोकांसाठी, पण स्वतःचं मन ऐकण्यासाठी त्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. आजच्या जगात आवाज फक्त रस्त्यावर नाही, तो आपल्या खिशात आहे, आपल्या स्क्रीनवर आहे, आपल्या कानात आहे, आपल्या घरात आहे, आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो आपल्या डोक्यातही आहे. सतत काहीतरी विचार, काहीतरी चिंता, काहीतरी तुलना, काहीतरी अपेक्षा, काहीतरी सिद्ध करण्याची धडपड. आणि म्हणून आपण शांततेपासून दूर जात नाही, आपण स्वतःपासून दूर जातोय. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातली पुढची मोठी कल्पना, तुमचा एखादा महत्वाचा निर्णय, तुमच्या मनातली एखादी जुनी जखम, किंवा कदाचित तुम्ही खरंच कोण आहात याचं उत्तर, हे सगळं तुम्हाला आणखीन एका व्हिडिओमध्ये, आणखीन एका पुस्तकात, आणखीन एका पॉडकास्टमध्ये मिळणार नाही. कदाचित ते मिळेल एका शांत क्षणात. अर्लिंग कग्गे यांनी जगातील सर्वात दुर्गम आणि कठीण प्रदेशांमध्ये एकट्याने प्रवास केला. बर्फ, थंडी, अंधार, एकटेपणा, आणि अशा वातावरणात जिथे बाहेर जवळजवळ काहीच आवाज नव्हता, त्यांना एक वेगळी गोष्ट जाणवली. शांतता म्हणजे फक्त आवाज नसणं नाही. शांतता म्हणजे स्वतःला पुन्हा ऐकण्याची संधी. आणि कदाचित आज आपल्याला याच गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे. आपल्याला आणखीन माहितीची गरज नाही, आणखीन आवाजाची गरज नाही, आणखीन नोटिफिकेशनची गरज नाही. कदाचित आपल्याला फक्त थोडं थांबण्याची गरज आहे. कारण सतत धावणाऱ्या माणसाला एक प्रश्न कधीच पडत नाही, मी नेमका कुठे चाललोय? तो प्रश्न पडतो जेव्हा आपण थांबतो. म्हणून आज आपण शांततेबद्दल फक्त बोलणार नाही, आपण शोध घेणार आहोत. शांतता आपल्यापासून इतकी दूर का गेली? आपण एकटे असताना मोबाईल का शोधतो? गोंगाट थांबला की आपल्या मनात एवढे विचार का सुरू होतात? शांतता आपली क्रिएटिव्हिटी, फोकस आणि क्लॅरिटी कशी बदलू शकते? आणि सर्वात महत्त्वाचं, जग कधीच शांत होणार नसेल तर या गोंगाटाच्या मध्यभागी आपण स्वतःसाठी शांतता निर्माण करू शकतो का? कारण कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्ही शोधत असलेली गोष्ट अजून एका उत्तरात नाही, अजून एका व्यक्तीत नाही, अजून एका अचिव्हमेंटमध्ये नाही. कदाचित ती आधीपासूनच तुमच्यात आहे. फक्त तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा आवाज कमी करावा लागेल. आणि म्हणूनच आजचा हा प्रवास आहे सायलन्स, शांततेच्या त्या शक्तीचा जी बाहेरचा जग बदलण्याआधी आपल्याला आतून बदलायला सुरुवात करते. भाग 1. शांतता म्हणजे फक्त आवाजाचा अभाव नाही. आपण जेव्हा शांतता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एखादा शांत डोंगर, दूरपर्यंत पसरलेलं आकाश, पक्ष्यांचा हलका आवाज,
आणि आजूबाजूला कुठलाही गोंगाट नाही. पण अर्लिंग कग्गे आपल्याला शांततेकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला सांगतात. कारण शांतता म्हणजे फक्त बाहेरचा आवाज बंद होणं नाही. कल्पना करा, तुम्ही एका शांत खोलीत बसला आहात. फोन बाजूला ठेवला आहे. आजूबाजूला कुठलाही मोठा आवाज नाही. पण तुमच्या मनात विचारांची गर्दी सुरू आहे. उद्या काय होईल? पैशांचं काय? त्याने माझ्याबद्दल असं का बोललं? मी योग्य निर्णय घेतोय का? मन सतत काहीतरी बोलतंय. तर बाहेर शांतता असूनही तुमच्या आत शांतता कुठे आहे? आणि याच्या अगदी उलटही होऊ शकतं. तुम्ही शहराच्या गर्दीत आहात. आजूबाजूला गाड्यांचे आवाज आहेत, लोक बोलत आहेत, मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत आहेत. पण अचानक तुम्ही काही क्षणांसाठी थांबता, एक खोल श्वास घेता आणि स्वतःच्या मनाकडे लक्ष देता. त्या क्षणी गोंगाटाच्या मध्यभागी असूनही तुमच्या आत एक शांत जागा तयार होऊ शकते. हीच खरी गोष्ट आहे. शांतता बाहेर शोधण्यापेक्षा ती आत निर्माण करायला शिकणं. कारण बाहेरचा आवाज आपण नेहमी नियंत्रित करू शकत नाही. शहर थांबणार नाही, लोक शांत बसणार नाहीत, फोन कायम बंद राहणार नाही. पण आपल्या मनाला प्रत्येक आवाजाला उत्तर द्यायची गरज नाही. कधी कधी फक्त थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या सगळ्या गोंगाटाच्या पलीकडे माझ्या मनात खरंच काय चाललंय? कदाचित शांतता तिथेच तुमची वाट पाहत असेल. भाग 2. आधुनिक जगाचा सर्वात मोठा प्रश्न, सततचा नॉईज. आजूबाजूला आवाज आहे, गाड्यांचे हॉर्न, मशीन्सचा आवाज, लोकांची गर्दी. पण खरं सांगायचं तर आजचा सगळ्यात मोठा नॉईज कदाचित यापैकी एकही नाही. तो आहे आपल्या हातातला मोबाईल. सकाळी डोळे उघडले की सगळ्यात आधी आपण खिडकी उघडत नाही, आकाशाकडे पाहत नाही, स्वतःला विचारत नाही की आज मला खरंच काय करायचंय. आपण मोबाईल उघडतो. एक नोटिफिकेशन, 2 मेसेजेस, इंस्टाग्राम, यूट्यूब, न्यूज, आणि मग आपला दिवस सुरू होण्याआधीच आपल्या डोक्यात दुसऱ्या लोकांचं जग भरायला सुरुवात होते. कग्गे यांच्या विचारात आधुनिक नॉईज म्हणजे फक्त आवाज नाही, तो आहे सतत येणारी माहिती. सततची नोटिफिकेशन्स, ईमेल्स, बातम्या, जाहिराती, पॉडकास्ट्स, म्युझिक, इतर लोकांची मतं आणि सतत बिझी राहण्याची सवय. आपल्याला एक क्षण रिकामा मिळाला की आपण लगेच तो भरतो. रांगेत उभे आहोत, फोन. प्रवासात आहोत, फोन. जेवण झालं, फोन. झोपायच्या आधी पुन्हा फोन. आणि हळूहळू शांत बसणं आपल्याला विचित्र वाटायला लागतं. हीच खरी समस्या आहे. जगात आवाज आहे म्हणून आपण अस्वस्थ नाही. आपण सतत काहीतरी कन्झ्युम करण्याचे इतके सवयीचे झालो आहोत की स्वतःच्या विचारांसोबत राहणं आपल्याला कठीण झालंय. थोडा विचार करा, शेवटचा कधी असा क्षण आला होता जिथे तुम्ही काहीच ऐकत नव्हता, काहीच पाहत नव्हता, काहीच स्क्रोल करत नव्हता, फक्त शांत बसला होता? कदाचित म्हणूनच आज शांतता ही लक्झरी वाटते. कारण जगात माहितीची कमतरता नाही, पण स्वतःच्या विचारांसाठी जागेची कमतरता आहे. आणि कदाचित आपल्याला आणखी काही कन्झ्युम करण्याची गरज नाही. कधी कधी आपल्याला फक्त थांबण्याची गरज असते. भाग 3. आपण शांततेपासून पळतो. कधी लक्ष दिलंय, आपल्याला एकटं बसायला मिळालं की हात आपोआप मोबाईलकडे जातो. लिफ्टची वाट पाहत असतो, फोन. बसची वाट पाहत असतो, फोन. जेवण करत असतो, समोर एखादा व्हिडिओ. रात्री झोपायला जातो आणि स्वतःला सांगतो फक्त 5 मिनिटं स्क्रोल करतो. पण त्या 5 मिनिटांचं कधी अर्धा तास होतं, कळतही नाही. प्रवासात शांतपणे बाहेर पाहण्याऐवजी आपण हेडफोन्स लावतो.
काम करताना शांतता जाणवली की बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी सुरू करतो. पॉडकास्ट, म्युझिक, यूट्यूब काहीही चालेल, फक्त शांतता नको. पण प्रश्न असा आहे, का? शांतता आपल्याला त्रास देते म्हणून? नाही, कदाचित शांततेत आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येतो म्हणून. बाहेरचा गोंगाट थांबला की मन बोलायला लागतं. मी खरंच आनंदी आहे का? मी योग्य दिशेने चाललोय का? मला हे आयुष्य खरंच हवंय का? मी जे करतोय ते माझ्यासाठी आहे की फक्त लोकांना दाखवण्यासाठी? आणि काही प्रश्न आपल्याला उत्तरांपेक्षा जास्त घाबरवतात. म्हणून आपण पुन्हा आवाज शोधतो, फोन उघडतो, व्हिडिओ पाहतो, कोणाचं तरी जीवन पाहतो, कोणाचं तरी मत ऐकतो आणि काही काळासाठी स्वतःपासून लक्ष हटवत राहतो. पण समस्या अशी आहे, तुम्ही जगापासून कितीही दूर पळालात तरी स्वतःपासून कुठे जाणार? कदाचित म्हणूनच शांतता आपल्याला घाबरवत नाही, ती आपल्याला आपल्याशी प्रामाणिक होण्यास भाग पाडते. आणि म्हणून आज थोडा वेळ फोन बाजूला ठेवा. काहीही ऐकू नका, काहीही पाहू नका, फक्त बसा. पहिल्यांदा मन अस्वस्थ होईल, पण थोडं थांबा, कारण त्या शांततेच्या पलीकडे कदाचित तुमचाच एक आवाज तुमची वाट पाहत असेल. आता तरी माझं ऐकशील? भाग 4. सायलेन्स म्हणजे स्वतःपासून भेट. आपण दिवसभर कुणाला ना कुणाला भेटत असतो. ऑफिसमधले लोक, मित्र, कुटुंब, सोशल मीडियावरचे हजारो चेहरे. पण एक विचित्र गोष्ट आहे, या सगळ्या लोकांमध्ये वावरताना आपण स्वतःलाच कधी भेटतो? एकदा विचार करून पहा. दिवसभर बाहेरच्या जगाकडे लक्ष देताना आपण स्वतःच्या मनाकडे किती वेळ पाहतो? आपण काय पाहतो, काय ऐकतो, कोण काय म्हणतं, कोण आपल्याबद्दल काय विचार करतं, याचा विचार करत राहतो. पण मला खरंच काय हवंय हा प्रश्न, तो अनेकदा कुठेतरी मागे राहतो. आणि म्हणूनच जेव्हा बाहेरचा आवाज थोडा कमी होतो, जेव्हा मोबाईल बाजूला ठेवतो, जेव्हा कुणाचं मत ऐकणं थांबवतो, तेव्हा लक्ष हळूहळू बाहेरून आत येऊ लागतं. आणि मग एक वेगळीच दुनिया दिसायला लागते. कदाचित काही अपूर्ण स्वप्न, काही दडवलेल्या भावना, काही जुने प्रश्न आणि काही असे निर्णय जे आपण फक्त इतरांना खुश करण्यासाठी घेतले असतात. तेव्हा मन विचारतं, मी खरंच आनंदी आहे का? मी जे करतोय ते मला खरंच हवंय का? की मी फक्त समाजाने आखलेल्या रस्त्यावर चालतोय? हे प्रश्न सोपे नाहीत. कधीकधी त्यांची उत्तरंही सुखद नसतात. पण हीच शांततेची ताकद आहे. ती तुम्हाला खोटं समाधान देत नाही, ती तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक बनवते. आणि कदाचित स्वतःला शोधण्यासाठी आपल्याला नेहमी कुठेतरी दूर जाण्याची गरज नसते, कुठल्या मोठ्या प्रवासाची गरज नसते. कधीकधी फक्त खोलीत शांत बसणं पुरेसं असतं. फोन बाजूला, डोळे मिटलेले आणि मनासमोर फक्त तुम्ही. कारण शांतता म्हणजे जगापासून दूर जाणं नाही. शांतता म्हणजे पहिल्यांदा स्वतःजवळ परत येणं. भाग 5. एकटेपणा आणि शांतता एकच नाही. कधीकधी आपण लोकांनी वेढलेले असतो. मित्र असतात, कुटुंब असतं, आजूबाजूला सतत माणसं असतात. तरीही मनाच्या आत कुठेतरी एक भावना असते, मी एकटा आहे. आणि कधीकधी याच्या अगदी उलट घडतं. आपण एका खोलीत एकटे असतो, कुणाशी बोलत नसतो, फोनही बाजूला ठेवलेला असतो, पण मन शांत असतं. आपल्याला स्वतःची सोबत आवडत असते. हा फरक खूप छोटा वाटतो, पण तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. लोनलीनेस म्हणजे मला कोणीच नाही, तर सॉलिट्यूड म्हणजे मी स्वतःसोबत आहे. दोन्हीमध्ये माणूस एकटाच असतो, पण भावना पूर्णपणे वेगळ्या असतात.
लोनलीनेसमध्ये रिकामेपणा असतो. सॉलिट्यूडमध्ये स्वतःशी असलेली जवळीक असते. कल्पना करा, तुम्ही संध्याकाळी एकटे चालायला बाहेर पडला आहात. कोणी सोबत नाही, पण आकाशाकडे पाहताना, थंड वारा चेहऱ्यावर जाणवताना मनात एखादा सुंदर विचार येतो आणि अचानक जाणवतं, अरे, मला प्रत्येक क्षणी कोणीतरी सोबत असण्याची गरज नाही. कधी कधी स्वतःची सोबतही पुरेशी असते. लेखकाच्या अनुभवातूनही हेच जाणवतं. एकटं राहणं म्हणजे जगापासून तुटणं नाही. उलट काही काळ जगाच्या गोंगाटापासून दूर राहिल्यावर आपण जगाकडे अधिक स्पष्टपणे पाहू शकतो आणि कदाचित स्वतःलाही. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही काही वेळ एकटे असाल, लगेच फोन उघडू नका. कुणाला मेसेज करण्याची घाई करू नका. थोडा वेळ फक्त स्वतःसोबत राहा. कारण कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीला आयुष्यभर शोधत आहात ती दुसरी कुणी नसून तुम्ही स्वतःच असू शकता. भाग 6. शांतता कुठेही सापडू शकते. शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाही, अँटार्क्टिकापर्यंत प्रवास करण्याचीही गरज नाही आणि एखाद्या निर्जन बेटावर जाऊन बसण्याची तर अजिबातच गरज नाही. कारण शांतता एखाद्या ठिकाणी नसते, ती आपल्या अनुभवण्याच्या पद्धतीत असते. कधी पहाटे उठून खिडकीतून बाहेर पाहताना संपूर्ण शहर अजून झोपलेलं असतं. त्या काही मिनिटात एक वेगळीच शांतता जाणवते. कधी सकाळी एकटं चालताना पावलांचा हलका आवाज, थंड हवा, आजूबाजूची झाडं आणि मनात चाललेले विचार. कधी समुद्राच्या किनाऱ्यावर बसताना लाटांचा आवाज इतका मोठा असतो तरीही मन शांत होतं. किती सुंदर विरोधाभास आहे ना. बाहेर आवाज असतो पण आत शांतता असते. कधी एखादं पुस्तक वाचताना आपण इतके हरवून जातो की काही काळासाठी जगच विसरतो. कधी ध्यान करताना, कधी प्रवासात खिडकी बाहेर पाहताना आणि कधी अगदी साध्या शावरमध्ये उभं असतानाही आपल्या मनाला काही क्षणांची विश्रांती मिळते. म्हणजेच शांतता शोधण्यासाठी नेहमी जगापासून पळण्याची गरज नाही. आपण जग बंद करून घेण्यासाठी शांत होत नाही, तर जगाला अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी शांत होतो. गोंगाट थोडा कमी केला की छोट्या गोष्टी पुन्हा जाणवायला लागतात. वाऱ्याचा स्पर्श, पक्ष्यांचा आवाज, स्वतःचा श्वास आणि कदाचित स्वतःचे विचारही. म्हणून आज एक छोटा प्रयोग करून पहा. दिवसातून फक्त 10 मिनिटं, कुठलाही फोन नाही, म्युझिक नाही, सोशल मीडिया नाही, काहीही करायचं नाही. फक्त जिथे आहात तिथे शांतपणे राहायचं. सुरुवातीला मन अस्वस्थ होईल, पण थोडं थांबा. कारण कदाचित त्या शांततेत तुम्हाला एखादं नवीन ठिकाण सापडणार नाही. तुम्हालाच तुमच्याशी पुन्हा भेट होणार आहे. भाग 7. काहीही न करणं. ही सुद्धा एक गरज आहे आजकाल. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो. आज किती काम केलं, किती पैसे कमावले, किती नवीन गोष्टी शिकलो, किती कामं पूर्ण केली आणि दिवसाच्या शेवटी स्वतःलाच विचारतो, आज मी काय अचीव केलं. पण एक वेगळा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का, आज मी फक्त जगलो किती? थोडं विचित्र वाटतं ना. कारण आपल्याला सतत काहीतरी करत राहण्याची सवय लागली आहे. काम नसेल तर मोबाईल, मोबाईल नसेल तर व्हिडिओ, व्हिडिओ नसेल तर म्युझिक, काहीतरी, सतत काहीतरी. पण कघ्ये आपल्याला आठवण करून देतात, प्रत्येक क्षण प्रोडक्टिव्ह असण्याची गरज नाही. कधी कधी फक्त खुर्चीत बसणं पुरेसं आहे, खिडकीबाहेर पाहणं पुरेसं आहे, हळूहळू चालणं पुरेसं आहे, आकाशाकडे पाहत काही क्षण शांत राहणं पुरेसं आहे. कारण मनाला फक्त माहिती आणि कामाची गरज नसते, मनाला रिकामी जागाही लागते. तुमच्या फोनमध्ये स्टोरेज फुल झालं तर तुम्ही काय करता? अनावश्यक फाईल्स डिलीट करता, थोडी जागा तयार करता.
आपल्या मनाचंही काहीसं असंच आहे. दिवसभर आपण विचार, माहिती, चिंता, लोकांची मतं आणि हजारो अनुभव त्यात भरत राहतो, पण त्यातून काहीच बाहेर काढत नाही. मग मन भरून जातं. म्हणून कधी कधी काहीही करू नका. स्वतःला दोष देऊ नका. मी वेळ वाया घालवतोय असं म्हणू नका. फक्त बसा, श्वास घ्या, आजूबाजूला पहा आणि स्वतःला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. हे काही क्षण अनुभवा. कारण तुम्ही मशीन नाही. तुम्हाला प्रत्येक क्षणी आउटपुट देण्याची गरज नाही. कधी कधी काहीही न करणं म्हणजे आळशीपणा नसतो. ते आपल्या मनाला पुन्हा श्वास घेण्यासाठी दिलेलं छोटंसं स्वातंत्र्य असतं. भाग 8. सायलन्स तुमची अटेन्शन परत मिळवून देते. एक क्षण विचार करा. जर एखाद्यानं तुमच्याकडून तुमचे पैसे चोरले तर तुम्हाला लगेच कळेल. तुम्ही अस्वस्थ व्हाल, राग येईल, कदाचित पोलिसात तक्रारही कराल. पण जर कुणी तुमचं अटेन्शन चोरलं तर कदाचित तुम्हाला ते जाणवणारही नाही. आजच्या जगात प्रत्येकाला तुमचे पैसे नकोत. सगळ्यांना तुमचं लक्ष हवं आहे. सोशल मीडियाला तुमचं अटेन्शन हवं, जाहिरातींना तुमचं अटेन्शन हवं, ॲप्सना तुमचं अटेन्शन हवं, न्यूजला तुमचं अटेन्शन हवं. आणि म्हणूनच तुमच्या फोनची प्रत्येक नोटिफिकेशन म्हणजे फक्त एक छोटा आवाज नाही. ती जणू म्हणत असते, इकडे पहा. तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असता, फोन वाजतो. फक्त 2 सेकंदांसाठी तुम्ही स्क्रीन पाहता, पण त्या 2 सेकंदात तुमचं लक्ष तुटतं. मग पुन्हा कामाकडे येण्यासाठी वेळ जातो. असं दिवसातून किती वेळा होतं? 10, 20, कदाचित त्याहूनही जास्त. आणि हळूहळू आपण आपल्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान भाग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये देत राहतो. म्हणून सायलन्स म्हणजे फक्त शांत बसणं नाही. सायलन्स म्हणजे आत्ता माझं लक्ष कुठे द्यायचं हे मी ठरवणार. फोन शांत, नोटिफिकेशन्स बंद, थोडा वेळ सोशल मीडियापासून दूर, आणि मग तुमचं लक्ष पुन्हा तुमच्याकडे येतं. कारण एक साधं सत्य आहे, तुमचं अटेन्शन जिथे जातं तिथे तुमचं आयुष्य जातं. म्हणून ते प्रत्येकाला देऊ नका. कधी कधी जगाला म्यूट करा आणि स्वतःला अनम्यूट करा. कारण तुमचं लक्ष परत मिळवणं म्हणजे फक्त फोकस मिळवणं नाही, ते म्हणजे तुमच्या आयुष्याचा काही भाग पुन्हा स्वतःच्या हातात घेणं. भाग 9. सायलन्स आणि क्रिएटिव्हिटी. कधी असं झालंय का, तुम्ही एखाद्या समस्येवर खूप विचार करत असता, पण उत्तर काही सापडत नाही. पुन्हा विचार करता, पुन्हा प्रयत्न करता, गुगलवर सर्च करता, कुणाला विचारता, तरीही उत्तर मिळत नाही. आणि मग तुम्ही सगळं सोडून देता. थोडं चालायला जाता, खिडकीजवळ बसता, किंवा फक्त शांतपणे आकाशाकडे पाहता. आणि अचानक उत्तर डोक्यात येतं. हे असं का होतं? कारण मनाला प्रत्येक क्षणी इन्फॉर्मेशनची गरज नसते. कधी कधी त्याला फक्त जागा हवी असते. आपण दिवसभर माहिती घेत असतो, मेसेजेस, व्हिडिओज, न्यूज, सोशल मीडिया, पॉडकास्ट्स, आणि सतत काहीतरी नवीन. आपल्या मनात इतकं काही भरत जातं की नवीन विचारासाठी जागाच उडत नाही. पण जेव्हा आपण शांत होतो, मन थोडं मोकळं होतं. विचार इकडून तिकडे फिरू लागतात. एक जुना अनुभव, एखादी नवीन कल्पना, काल वाचलेली गोष्ट आणि आजची एखादी समस्या, हे सगळं मन नकळत जोडायला लागतं. आणि तिथून क्रिएटिव्हिटी जन्म घेते. म्हणून शांत बसणं म्हणजे विचार बंद करणं नाही, उलट विचारांना मोकळेपणाने फिरण्याची परवानगी देणं आहे. कधी एखाद्या लेखकाला त्याचा पुढचा विचार शांततेत सापडतो. कधी एखाद्या कलाकाराला चित्राची कल्पना येते. कधी एखाद्या व्यावसायिकाला कठीण समस्येचा साधा उपाय सुचतो.
आणि कधी आपल्यालाच आपल्या आयुष्याबद्दल एखादी महत्त्वाची गोष्ट अचानक समजते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या डोक्यात काहीच नवीन येत नसेल, आणखी इन्फॉर्मेशन शोधू नका. कदाचित तुम्हाला आणखी माहितीची गरजच नाही. तुमच्या मनाला थोडी शांत जागा हवी आहे. कारण काही सुंदर कल्पना गोंगाटात जन्मत नाहीत, त्या शांततेत हळूच उमलतात. भाग 10. शांतता आपल्याला अधिक स्पष्टपणे पाहायला शिकवते. आपण सगळेच कुठेतरी पोहोचण्यासाठी धावत असतो. चांगली नोकरी, जास्त पैसे, मोठं घर, यश, आणखी काहीतरी. आणि या धावपळीत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो. मी नेमका कुठे चाललोय? कारण जेव्हा आपण सतत बिझी असतो तेव्हा प्रश्न विचारायला वेळच नसतो. सकाळी उठायचं, काम करायचं, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, फोन पाहायचा, घरी यायचं आणि पुन्हा दुसरा दिवस. असं करत करत महिने जातात, वर्ष जातात आणि अचानक एक दिवस आपण थांबतो. आणि मग मन हळूच विचारतं, मी हे सगळं का करतोय? मला खरंच हे आयुष्य हवंय का? मी हे माझ्यासाठी करतोय की कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी? लोकांनी मला यशस्वी समजावं म्हणून मी माझं आयुष्य जगतोय का? हे प्रश्न थोडे अस्वस्थ करणारे आहेत. पण कधीकधी अस्वस्थ करणारे प्रश्नच आपल्याला योग्य दिशेनं नेतात. शांतता आपल्याला लगेच उत्तर देत नाही. ती असं म्हणत नाही, हे कर, ते सोड, इकडे जा. ती फक्त आपल्याला थांबवते, थोडी जागा देते आणि म्हणते, आता स्वतःचं ऐक. कदाचित त्या शांततेत तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुम्ही फक्त सवयीने करत आहात. काही नाती फक्त भीतीमुळे धरून ठेवली आहेत. काही स्वप्न तुमची नसून इतरांनी तुमच्यासाठी पाहिलेली आहेत. आणि कदाचित काही छोट्या गोष्टीच तुम्हाला खरंच आनंद देतात. म्हणून शांततेला घाबरू नका. ती तुमच्याकडून उत्तरं मागत नाही. ती फक्त एक आरसा तुमच्यासमोर ठेवते. आणि मग पहिल्यांदा तुम्हाला स्वतःकडे स्पष्टपणे पाहता येतं. कदाचित तुमच्या आयुष्याला बदलण्यासाठी आधी काही नवीन करण्याची गरज नाही. फक्त थोडं थांबून तुम्ही आतापर्यंत काय करत आलात हे पाहण्याची गरज आहे. भाग 11. सायलेन्स म्हणजे जगापासून पळणं नाही, आणि त्यातून वंडर कसं जन्मतं. शांत राहणं म्हणजे सगळ्यांपासून दूर जाणं, लोकांशी बोलणं बंद करणं, समाज सोडणं, जबाबदाऱ्यांपासून पळणं नाही, अजिबात नाही. शांतता म्हणजे जगाचा त्याग नाही, तर काही क्षणांसाठी जगाचा आवाज कमी करून जगाकडे पुन्हा नीट पाहणं. आपण सतत धावत असतो. काम, घर, फोन, जबाबदाऱ्या, आणि या सगळ्या गोंधळात आपल्या डोळ्यासमोर असलेल्या गोष्टीही आपण नीट पाहत नाही. पण एक दिवस थोडं थांबा, फोन बाजूला ठेवा आणि फक्त आजूबाजूला पहा. खिडकीतून येणारा वारा जाणवा, झाडाच्या पानांची हलकी हालचाल पहा. दूर कुठेतरी पक्षी आवाज करत असेल तो ऐका. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. आकाशाकडे काही क्षण फक्त पाहत राहा. या गोष्टी नवीन नाहीत, आपण त्या रोज पाहतो, पण आपण त्यांना अनुभवतो किती? हीच शांततेची गंमत आहे. जेव्हा मनाचा गोंगाट कमी होतो तेव्हा जगातील छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. सकाळचा सूर्यप्रकाश, चहाचा पहिला घोट, पावसाचा वास, आईचा आवाज, मुलाचं हसणं आणि कदाचित आपला स्वतःचा श्वास सुद्धा. अचानक जाणवतं, अरे, हे सगळं तर माझ्या आयुष्यात रोज होत होतं. फक्त आपण इतके बिझी होतो की ते पाहायलाच विसरलो. म्हणून सायलन्स म्हणजे जगापासून पळणं नाही, उलट शांतता आपल्याला जगाशी पुन्हा जोडते. ती आपल्याला आठवण करून देते की आयुष्य फक्त मोठ्या अचीवमेंटमध्ये नाही, ते या छोट्या क्षणांमध्येही आहे. म्हणून कधी कधी जग थांबण्याची वाट पाहू नका.
स्वतः काही क्षण थांबा. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा जग बदलत नाही, पण जगाकडे पाहणारे तुमचे डोळे बदलतात. आणि मग नेहमी दिसणाऱ्या गोष्टींमध्येही एक नवीन आश्चर्य दिसायला लागतं. भाग 12. प्रेझेंट राहणं आणि माहितीच्या पलीकडचं ज्ञान. आपलं शरीर आत्ता इथे आहे, पण मन कधी काल घडलेल्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतं, कधी उद्या काय होईल याची चिंता करत असतं, आणि कधी आपण समोर बसलेल्या माणसापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनकडे जास्त लक्ष देत असतो. कधी लक्ष दिलंय? चहा हातात असतो, पण मन कुठेतरी दुसरीकडे. चहा संपतो आणि आपल्याला त्याची चव सुद्धा नीट आठवत नाही. आपण चालत असतो, पण डोक्यात कालचा संवाद सुरू असतो किंवा उद्याची चिंता. शरीर वर्तमानात, पण मन दुसरीकडे. सायलन्स इथे एक छोटीशी मदत करते. जेव्हा आपण काही क्षण शांत होतो, फोन बाजूला ठेवतो, आजूबाजूचा गोंगाट कमी करतो, तेव्हा मन हळूहळू परत येतं आत्ताच्या क्षणात. आणि मग साधा चहाचा घोटही अनुभव बनतो. वाऱ्याचा स्पर्श जाणवतो, चालताना पावलांचा आवाज ऐकू येतो, आणि आपल्याला जाणवतं मी खरंच इथे आहे. पण इथेच आणखी एक महत्वाची गोष्ट समोर येते. आज आपल्याकडे माहितीची कमतरता नाही. एक व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, एक पोस्ट, दुसरी पोस्ट, एक ओपिनियन, दुसरं ओपिनियन. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काही ना काही शिकतच असतो. पण माहिती वाढते म्हणजे ज्ञान वाढतंय का? कदाचित नाही. कारण ज्ञानासाठी फक्त माहिती पुरेशी नसते. त्यासाठी विचार करण्याची जागा लागते. आज आपल्याला जग काय विचार करतं हे खूप माहिती आहे, पण मी स्वतः काय विचार करतो हा प्रश्न विचारायला आपण विसरतो. सायलन्स हीच जागा तयार करते. थोडा वेळ बाहेरचे आवाज बंद झाले की आतला विचार ऐकू येतो, आणि मग आपण फक्त माहिती जमा करणं थांबवतो. आपण ती समजून घ्यायला सुरुवात करतो. म्हणून कधी कधी आणखी एक व्हिडिओ पाहण्याऐवजी तोपर्यंत पाहिलेल्या गोष्टीवर शांतपणे विचार करा. कारण माहिती तुम्हाला काहीतरी सांगते, पण शांतता तुम्हाला विचारायला शिकवते. याचा माझ्यासाठी खरंच अर्थ काय? भाग 13. सायलेन्स, एक लक्झरी आणि आतली शांतता. एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का? पूर्वी शांतता शोधण्यासाठी कदाचित माणसाला फार दूर जाण्याची गरज नव्हती. घराच्या अंगणात बसलं, शेताच्या बांधावर गेलं, झाडाखाली काही वेळ थांबलं की आजूबाजूला एक वेगळीच शांतता असायची. पण आज गर्दी, ट्रॅफिक, कन्स्ट्रक्शन, हॉर्न, मोबाईल, नोटिफिकेशन्स आणि सतत कुठून न कुठून येणारा आवाज. म्हणूनच शांतता हळूहळू लक्झरी बनत चाललीये. ज्याच्यासाठी पूर्वी पैसे खर्च करावे लागत नव्हते, तीच शांतता आता शोधावी लागते. कधी एखाद्या शांत कफेमध्ये, कधी रिसॉर्टमध्ये, कधी शहरापासून दूर, आणि कधी फक्त आपल्या घरात 10 मिनिटं फोन बंद ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागतो. पण इथेच लेखक आपल्याला एक खूप खोल प्रश्न विचारायला लावतो. समजा तुम्ही जगातील सर्वात शांत ठिकाणी पोहोचलात. तुमच्या आजूबाजूला कुठलाही हॉर्न नाही, ट्रॅफिक नाही, कन्स्ट्रक्शन नाही, लोकांची गर्दी नाही. सगळीकडे शांतता आहे. पण तुमचा फोन तुमच्या हातात आहे, नोटिफिकेशन सुरू आहेत, सोशल मीडिया उघडं आहे, आणि तुमच्या डोक्यात हजारो विचार धावत आहेत. तर तुम्ही खरंच शांत आहात का? कदाचित नाही. कारण बाहेरची शांतता मिळवणं तुलनेने सोपं आहे, पण मनाची शांतता निर्माण करणं कठीण आहे. तुम्ही डोंगरावर जाऊ शकता, समुद्रकिनारी बसू शकता, निसर्गाच्या मध्ये काही दिवस राहू शकता. पण जर तुमचं मन सतत कालमध्ये आणि उद्यामध्ये धावत असेल, तर तुम्ही कुठेही गेलात
तरी गोंगाट तुमच्या सोबतच असेल. म्हणून खरी शांतता म्हणजे जग पूर्णपणे शांत होण्याची वाट पाहणं नाही. ती म्हणजे गोंगाट असतानाही स्वतःच्या मनात एक शांत जागा निर्माण करणं. फोन वाजेल, लोक बोलतील, कामाचा ताण येईल, जग तुमचं लक्ष खेचत राहील. पण प्रत्येक आवाजाला प्रतिक्रिया देणं तुमची जबाबदारी नाही. कधीकधी फक्त एक दीर्घ श्वास घ्या, फोन बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, बाहेर जग कितीही गोंगाटात असलं तरी माझ्या आत मी शांत आहे का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच तुमच्या शांततेची खरी सुरुवात असेल. कारण शेवटी शांतता ही एखादी जागा नाही, ती अशी अवस्था आहे जिथे जगाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो पण तुमच्या मनावर राज्य करत नाही. भाग 14. थांबणं. दिशा पाहण्यासाठी आणि आयुष्य अनुभवण्यासाठी कधीकधी आपण आयुष्यात इतक्या वेगाने धावत असतो की एक साधा प्रश्न विचारायलाही वेळ मिळत नाही. मी नेमका कुठे चाललोय? नोकरी, पैसा, घर, दिशाभदाऱ्या, ध्येय, आपण सगळं करत असतो. पण आपण योग्य दिशेने चाललोय का? हा प्रश्न कुठेतरी मागे पडतो. आणि म्हणूनच कधीकधी थांबणं गरजेचं असतं. कारण थांबणं म्हणजे हार मानणं नाही, थांबणं म्हणजे नकाशा पुन्हा पाहणं. समजा तुम्ही गाडी खूप वेगाने चालवत आहात पण चुकीच्या रस्त्यावर. तुमचा वेग कितीही असला तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. कधीकधी सायलेन्स आपल्याला हाच ब्रेक देते. ती आपल्याला विचारायला भाग पाडते, मी जे करतोय ते खरंच माझ्यासाठी महत्वाचं आहे का? आणि मग या शांततेत आणखी काही जाणवायला लागतं. आपला श्वास, खिडकीतून येणारा वारा, कुटुंबासोबतचा छोटासा क्षण, मित्राचा साधा फोन, गरम चहाचा एक घोट, आकाशाकडे पाहण्यासाठी मिळालेला काही क्षण. या गोष्टी मोठ्या वाटत नाहीत, पण आयुष्य खरं तर यांच्यापासूनच बनलेलं असतं. सततच्या धावपळीत आपण विचार करतो, पुढे गेल्यावर आनंद मिळेल, आणखी पैसे, आणखी यश, आणखी अचीवमेंट, आणखी काही. पण शांतता आपल्याला हळूच आठवण करून देते, आयुष्य पुढे कुठेतरी नाही, ते आत्ताच घडत आहे. म्हणून आज थोडं थांबा. तुमच्या धावण्याकडे मागे वळून पहा. तुम्ही किती दूर आलात हेच नाही, तुम्ही योग्य दिशेने चाललात का हेही पहा. कारण कधीकधी थोडं स्लो होणं म्हणजे वेळ वाया घालवणं नसतं, ते आपल्याला चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापासून वाचवतं. आणि कदाचित थांबल्यावरच आपल्याला जाणवतं आपण आयुष्य जगतोय की फक्त त्यातून धावत आहोत. भाग 15. सायलेन्स म्हणजे लेस नव्हे, मोर. आपल्याला एक गोष्ट कायम शिकवली जाते, जास्त मिळवा, जास्त कमवा, जास्त शिका, जास्त काम करा, जास्त अचीव करा. पण कधी कुणी आपल्याला सांगितलंय का, थोडं कमी करा आणि कदाचित तुम्हाला जास्त मिळेल? ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण सायलेन्सची गोष्ट अशीच आहे. आपल्याला वाटतं शांतता म्हणजे कमी आवाज, कमी ॲक्टिव्हिटी, कमी एंटरटेनमेंट, कमी इन्फॉर्मेशन, म्हणजे काहीतरी गमावणं. पण खरं तर शांततेत आपण काहीतरी गमावत नाही, आपण काहीतरी परत मिळवतो. गोंगाट कमी केला की क्लॅरिटी वाढते, नोटिफिकेशन्स कमी केली की अवेअरनेस वाढते, सततची माहिती कमी केली की स्वतःचे विचार स्पष्ट होतात. थोडा वेळ जगापासून दूर राहिलो की जगाकडे नव्या नजरेनं पाहता येतं. आणि स्वतःसोबत काही क्षण घालवले की स्वतःलाच थोडं अधिक समजून घेता येतं. म्हणजे सायलेन्स आपल्याकडून लेस घेत नाही, ती आपल्याला मोर अनुभवायला शिकवते. पण आता शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण शांतता कुठे शोधणार? डोंगरात, समुद्रकिनारी, एखाद्या शांत गावात? कदाचित.
पण जग कायम तसं राहणार नाही. गाड्या चालतील, लोक बोलतील, फोन वाजतील, नोटिफिकेशन्स येतील, कामाचा प्रेशर राहील, कुणीतरी तुमच्यावर मत व्यक्त करेल, कुणीतरी तुमचं लक्ष विचलित करेल. आणि म्हणून जग पूर्ण शांत होण्याची वाट पाहत बसणं योग्य नाही. आपल्याला दुसरं काहीतरी शिकायचंय. गोंगाटाच्या मध्यभागी स्वतःसाठी एक शांत जागा निर्माण करायची आहे. कदाचित दिवसातून 10 मिनिटं, फोन शिवाय, सोशल मीडिया शिवाय, कुठलाही आवाज नको. फक्त तुम्ही, तुमचा श्वास आणि तुमचे विचार. कारण शांतता म्हणजे जग सोडून देणं नाही, ती जगात राहूनही स्वतःला हरवू न देण्याची कला आहे. आणि कदाचित या संपूर्ण पुस्तकाचा सर्वात सुंदर संदेश हाच आहे. तुम्हाला शांतता शोधण्यासाठी जगापासून दूर जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःमध्ये तिच्यासाठी थोडी जागा तयार करावी लागेल. आता एक क्षण शांत व्हा. फोनची स्क्रीन खाली ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात इतका आवाज आहे, पण माझा स्वतःचा आवाज मला अजून ऐकू येतोय का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार नाही, आणि ते मिळायलाच हवं असंही नाही. फक्त हा प्रश्न मनात ठेवा. कधी एखाद्या शांत सकाळी, कधी एकटं चालताना, कधी चहा घेताना किंवा रात्री झोपण्याआधी. कदाचित तुमच्या आतूनच एक आवाज येईल, हळू पण स्पष्ट, हो, मी इथेच आहे. आणि कदाचित तीच तुमच्या आणि शांततेची पहिली खरी भेट असेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत होतात यशस्वी विचार. इथे आपण अशा पुस्तकांमधले विचार समजून घेतो जे फक्त आपल्याला काहीतरी शिकवत नाहीत, तर कधीकधी स्वतःकडे नव्यानं पाहायला शिकवतात. आजचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर यशस्वी विचार चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ऑडिओ बुक ज्या व्यक्तीच्या आयुष्यात सध्या खूप गोंगाट आहे पण तिला थोडी शांतता हवी आहे, अशा एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमचं एक शेअर कुणाच्या तरी आयुष्यात काही शांत क्षण घेऊन येईल. पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत, एका नव्या विचारासोबत, आणि कदाचित तुमच्या स्वतःच्या मनाला आणखी थोडं जवळून ऐकण्यासाठी. तोपर्यंत थोडं थांबा, थोडं श्वास घ्या आणि स्वतःला विसरू नका. धन्यवाद.